नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपस्टॉक ॲप्लिकेशनमध्ये MTF ही फॅसिलिटी काय आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला ही मदत करू शकते याचं एक ट्युटोरियल बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MTF म्हणजे काय की मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. आपण इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करतो तेव्हा आपल्याला मार्जिन एक्स्ट्रामधलं म्हणजे तिथे मिळतं, लेव्हरेज मिळतं. म्हणजे 5x आपल्याला लेव्हरेज मिळतं आणि फक्त तुम्हाला ट्रेडेड व्हॅल्यूच्या 20% मार्जिन तिथे भरावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही तो ट्रेड घेऊ शकता. थोडक्यात काय तर इंट्राडे ट्रेडिंग करताना जर तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत तर तुम्ही 5xच्या लेव्हरेजनं 50,000 पर्यंतचा ट्रेड घेऊ शकता. क्वांटिटी जादा बाय करू शकता. पण हीच फॅसिलिटी तुम्हाला मिळते डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी. म्हणजे तुम्ही होल्डिंगमध्ये कुठला स्टॉक बाय करणार आहे आणि तुमच्याकडे आत्ता कॅश कमी आहे तर तुम्ही MTF फॅसिलिटी वापरू शकता. अपस्टॉक तुम्हाला 50% बॉरो करू शकतं जे कॅश आहे ते. म्हणजे समजा तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत आणि टोटल तुम्हाला 20,000 क्वांटिटीचं स्टॉक बाय करायचं आहे तर तुम्ही 10,000 भरून MTF फॅसिलिटी वापरू शकता आणि 10,000 रुपये वरचे जे असतील ते अपस्टॉक तुम्हाला देईल आणि 1 वर्षापर्यंत तुम्ही तो स्टॉक होल्ड करू शकता. त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट लागेल, तो डेली वाईज इंटरेस्ट लागेल. कशा पद्धतीनं तो इंटरेस्ट कट होईल आणि कशी ती फॅसिलिटी ॲक्टिवेट करायची ते आता सांगतो. कुठलाही स्टॉक घ्या. फॉर एक्झाम्पल मला ABFRLचा स्टॉक घ्यायचा आहे तर ABFRL वर मी क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर इथे बाईंग ऑप्शनवर मला जायचं आहे कारण डिलिव्हरीमध्ये आपण फक्त बाईंग करू शकतो, सेलिंग करायचं नाही आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिलिव्हरीमध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत. डिलिव्हरी केल्यानंतर आपल्याला इथे दिसतं की बाय विथ 50% फंड विथ MTF. म्हणजे तुमच्याकडे 50% फंड असेल तरीही तुम्ही बाय करू शकता. ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर काय सिच्युएशन आहे ते कशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील ते आपण इथे बघूया. तर इथं आपण बघितलं तर आपल्याला कळतं की कशा पद्धतीने हे वापरायचं आहे. अपस्टॉक काय करणार आहे इथे तुम्हाला नॉमिनल चार्ज 20 रुपये पर डेचा लागेल. ॲडिशनल ब्रोकरेज चार्जेस ऑफ अप टू 20 रुपीज पर ऑर्डर. म्हणजे तुम्हाला जे डिलिव्हरीसाठीचं ब्रोकरेज लागतं त्या ब्रोकरेजला सोडून 20 रुपये पर डे तुम्हाला हा चार्ज भरावा लागणार आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हा जो चार्ज आहे MTFचा जो चार्ज आहे तो रोज 20 रुपये कट होणार का? तर नाही, रोज 20 रुपये कट होत नाही. समजा तुम्ही स्टॉक बाय केला, MTFमध्ये स्टॉक तुम्ही बाय केला आणि तुम्ही कमीत कमी 3 महिन्यासाठी तो स्टॉक होल्ड केला आणि 3 महिन्यासाठी तुम्ही स्टॉक होल्ड केल्यानंतर तुम्हाला टोटल जे प्रॉफिट होतं आहे, प्रॉफिट झाल्यावरच विकणार ना तुम्ही, तुम्हाला टोटल जे प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधून जेवढे दिवस झालेले आहेत तेवढ्या दिवसाचा जो चार्ज आहे तो कट केला जाईल. म्हणजे समजा तुम्ही 50,000 रुपयेपर्यंतचा स्टॉक बाय केला आणि त्यात तुम्ही 25,000 घातलेत, 25,000 तुम्हाला अपस्टॉकने दिलेत. तर तुम्ही तो 50,000 रुपयाचा स्टॉक घेतला, समजा 1,000 रुपयाला स्टॉक घेतला आणि तो 3 किंवा 4 महिने होल्ड केल्यानंतर त्याची किंमत झाली 2,000 रुपये. म्हणजे तो स्टॉक 1,000 रुपयानं वाढला आणि त्या 50,000 रुपयाची किंमत समजा झाली 70, 80, 90,000 रुपये. फॉर एक्झाम्पल पकडूया आपण 1,00,000 रुपये झाली त्याची. डबल झाला तो स्टॉक, 1,000चा 2,000 झाला म्हणजे 50,000 रुपयाचे 1,00,000 रुपये तुमचं प्रॉफिट 50,000 रुपये तिथे झालं. 50,000 रुपये जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर त्या 50,000 रुपयाच्या प्रॉफिटमधून जे काही तुमचा 3 किंवा 4 महिने तुम्ही होल्ड केलेला जो पूर्ण पिरियड आहे तो कॅल्क्युलेट केला जाईल पर डे 20 रुपीजच्या हिशोबानं. त्याशिवाय त्याच्यावर जे काही ब्रोकरेज असेल ते ब्रोकरेज लावलं जाईल आणि ती अमाऊंट तुमच्या त्या ग्रॉस प्रॉफिटमधून 50,000 रुपयाचं ग्रॉस प्रॉफिटमधून कट केली जाईल आणि राहिलेली अमाऊंट तुम्हाला नेट प्रॉफिट म्हणून प्रोव्हाइड केली जाईल. तर ही पूर्ण प्रोसेस असते MTF फॅसिलिटीची. खूप जणं मिसअंडरस्टँड करतात की MTF फॅसिलिटी म्हणजे काय वेगळं असतं आणि डेली पैसे कट होणार का? ते डेली पैसे कट होत नाहीत. समजा जर तुम्हाला लॉस होत असेल, तुम्ही 10,000 20,000 रुपयाचा ट्रेड घेणार आहे, 20,000 रुपये तुमच्याकडे आहेत, 20,000 रुपये अपस्टॉकनं भरले आणि तुम्हाला खूप जास्त जर लॉस होत असेल तर तुम्हाला ते एक्स्ट्रा पैसे स्वतःच्या खिशातनं भरावे लागतात ज्या वेळेला तुम्ही लॉस बुक करता तेव्हा. समजा तुम्हाला 5 किंवा 10,000चा लॉस झाला किंवा जास्त लॉस झाला तर तो लॉस तर कट होणारच तुमच्या कॅपिटलमधनं, प्लस तुम्हाला जे काही चार्जेस आहेत इंटरेस्टचे आणि ब्रोकरेज आहेत ते एक्स्ट्रा भरावे लागणार. आणि एवढं सगळं करून जर समजा तुम्ही 20,000 रुपये भरले असतील आणि 20,000 रुपये अपस्टॉकनं तुम्हाला दिले असतील आणि 20,000पेक्षा जास्त जर तुम्हाला लॉस झाला तर अपस्टॉक तुमचा ट्रेड बंद करू शकतं किंवा तुम्हाला मार्जिन कॉलसाठी
फोन करू शकतं आणि सांगू शकतं की तुमच्या अकाउंटला आता पैसे नाही आहेत, तुम्ही जेवढे आमच्याकडनं बॉरो केलेले तेवढे सगळे लॉसमध्ये गेलेले आहेत, इधर तुम्ही पैसे भरा किंवा तुमचा ट्रेड जो आहे तो लॉसमध्ये कट करा आणि जे काही ब्रोकरेज आणि हे आहेत ते आम्ही तुमच्या कॅपिटलमधनं कट करून घेऊ. सिम्पल. ही आहे MTF फॅसिलिटी. ही MTF फॅसिलिटी तुम्ही डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी वापरू शकता. डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी MTF फॅसिलिटी तुम्हाला हे सिलेक्ट करावं लागेल. बाकी क्वांटिटी तुमच्यावर आहे, क्वांटिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, किती क्वांटिटी तुम्हाला बाय करायची आहे, किती सेल करायचे आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट करायच्या आहेत. मार्केट प्राईजला बाय करायचं आहे का लिमिट प्राईजला बाय करायचं आहे हे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इंट्राडेमध्ये गेलात तर इंट्राडेमध्ये ही फॅसिलिटी आपल्याला मिळत नाही, फक्त डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी आपल्याला ही फॅसिलिटी बघायला मिळते. बाय विथ 50% फंड, म्हणजे तुमच्याकडे कमी पैसे असतील तर तुम्ही ती फॅसिलिटी यूज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागेल. इंटरेस्ट जो आहे तो फ्लॅट ₹20 पर डेच्या हिशोबानं आपल्याला दिला जातो आणि मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटीचे जे शेअर्स आहेत ते वेगवेगळे असू शकतात. इथे तुम्ही बघू शकता यू आर प्लेसिंग ऑर्डर वाया MTF. तर लर्न मोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. व्हॉट इज मार्जिन ट्रेडिंग काय आहे त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही बघू शकता. जे काही चार्जेस आहेत ते पण इथे तुम्ही बघू शकता की कसे कसे चार्जेस असणार आहेत, काय असणार आहे. आणि MTF बाय ट्रान्झॅक्शन युअर चार्ज ₹20 प्लीजिंगसाठी आणि अनप्लीजसाठी पण चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. त्याशिवाय अजून एक गोष्ट म्हणजे ₹40,000 जो स्लॅब आहे, म्हणजे तुम्ही ₹40,000 जर बॉरो केलेत तर तुम्हाला ₹20 पर डेच्या हिशोबानं पैसे द्यावे लागतील. आणि नंतरचा जो स्लॅब आहे तो ₹70,000 जो स्लॅब आहे तो नंतरचा मोठा स्लॅब आहे, कारण ₹40,000 पर्यंतचा पहिला स्लॅब आहे. जर तुम्ही ₹70,000ची मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी वापरली तर तुम्हाला पहिल्या ₹40,000 साठी ₹20 पर डेच्या हिशोबानं चार्ज लागेल आणि दुसऱ्या ₹30,000 साठी तुम्हाला ₹20 पर डेच्या हिशोबानं चार्ज लागेल. म्हणजे समजा तुम्ही ₹1,00,000 इथे ट्रेड घेतला तर तुम्हाला ₹40 पर डेच्या हिशोबानं इंटरेस्ट पे करावा लागेल. ही गोष्ट इथे तुम्हाला माहीत असली पाहिजे. ब्रोकरेज किती लागणार आहे? 2.5% और ₹20 जे काही अपस्टॉकचं ब्रोकरेज आहे ते इथे तुम्हाला लागू होणार आहे. आणि इंटरेस्ट चार्ज आर ॲप्लिकेबल पर डे टिल यू एक्झिट. म्हणजे मी मगाशी सांगितले की रोज तुम्हाला अकाउंटमधनं कट व्हायची भीती नाही आहे. तुम्ही ज्या वेळेला एक्झिट करतात पोझिशन त्यावेळेचे पूर्ण डेज जे ट्रेडिंग डेज आहेत ते काउंट केले जातील आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथे चार्ज केला जाईल. तो चार्ज कसा असणार आहे? जर ₹40,000 पर्यंत केलात तर ₹20, 40,000च्या वरती केलात तर ₹40 पर डेच्या हिशोबानं तुम्हाला चार्ज द्यावा लागतो. या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. त्यानंतरच तुम्ही काय करू शकता, इथे MTF फॅसिलिटी यूज करू शकता. उगीचच आपल्याला बॉरो करता येत आहेत पैसे म्हणून बॉरो करू नका, कारण त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. सो हा होता मित्रांनो व्हिडिओ MTF बद्दलचा. आय होप तुम्हाला MTF काय आहे, कशा पद्धतीचे चार्जेस आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये डिलिव्हरीमध्ये बॉरोईंग करू शकता, मार्जिन वापरू शकता, या बाबतीत सगळ्या गोष्टी आय होप क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.